नाही. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी इरादे मजबूत असतील तर डोंगरही मातीचा ढिगारा वाटतो, हे शिकवणारे महाराज आमचे आदर्श आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 मध्ये पहिली शिवजयंती साजरी करून शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवला. आज आपण केवळ महाराजांची जयंती साजरी करत नाहीये, तर त्यांच्या विचारांना सामाजिक न्याय, समता आणि शौर्य आपल्या जीवनात उतरवण्याची प्रतिज्ञा करतो. मग चला तर आजच्या मंगल दिनी आपण सर्वजण शिवरायांच्या विचारांची मशाल हाती घेऊया आणि एका आदर्श सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया. यानंतर आपले चिमुकले विद्यार्थी आपल्या समोर शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी संध्या ढवळे हिला तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला, माझा जाणता राजा तलवारीने गाजला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. रायरेश्वराच्या मंदिरात वीर मावळे जमुनिया रयतेच्या रक्षणाची शपथ घेतली, स्वराज्याची रायगडावर भगवा झेंडा फडकला. माझा जाणता राजा तलवारीने गाजला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. गनिमिकावा तलवार घे शत्रूंना या नमविले रयतेच्या या राजाने विश्वय सारे उभारिले. हर हर महादेव नाद नवे हा गुंजला, हर हर महादेव नाद नवे हा गुंजला. माझा जाणता राजा तलवारीने गाजला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. माझेला अत्याचार आजवर रजया पुन्हा धरतीवर टंका गाजे विश्वावर सर्वांच्या हृदयावर वंदन आमचे त्रिवार माय भवानीला. माझा जाणता राजा तलवारीने गाजला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. करारा आले किती गेले किती उडून गेले वरारा. संपला नाही अन्न संपणारी नाही माय शुभाचा दरारा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दुर्गा किसन कनिसे आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि त्यांची आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाची स्थापना केली. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय भवानी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खुशीत जन्मला स्वराज्याचा ज्वालामुखी. जिजाऊंच्या खुशीत जन्मला स्वराज्याचा ज्वालामुखी. सह्याद्रीच्या साक्षीने घडली पराक्रमाची कहाणी अनोखी. तलवारीची धार नव्हती फक्त लोखंडाची रेष. ती होती रयतेच्या अश्रूंनी घडलेली स्वाभिमानाची देश. जिथे अन्याय दिसला तिथे सिंह गरजला. शिवराय नाव घेताच इतिहासही थरथरला. राजा नव्हे तर जनतेचा श्वास होता तो. महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान खास होता तो. आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी जे बोलणार आहे ते फक्त शब्द नाहीत, ते आपल्या रक्तात धावणाऱ्या स्वाभिमानाची आठवण आहे. 19 फेब्रुवारी हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, हा त्या सिंहाचा जन्मदिवस आहे ज्याने गुलामगिरीच्या अंधाराला
सूर्य उगवला. शिवनेरीच्या किल्ल्यावर एक आई आपल्या लेकराला घडत होती. ती आई म्हणजे जिजाऊ आणि ते लेकरू म्हणजे भविष्यात संपूर्ण भारताला स्वाभिमान शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी लहान वयापासूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तोरणं जिंकलं आणि स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली. मित्रांनो, शिवरायांची ताकद तलवारीत नव्हती, ती त्यांच्या विचारात होती. त्यांनी शिकवलं, स्त्रियांचा सन्मान करा, सर्व धर्मांचा आदर करा आणि अन्यायासमोर कधीही झुकू नका. आज आपण तलवार चालणार नाही पण पेन असलो. आज आपण किल्ले जिंकणार नाही पण यशाची शिखरं गाठू. आज आपण रणांगणात उतरणार नाही पण शिक्षणाच्या मैदानात जिंकू. जर खरंच आपण शिवरायांचे मावळे असू तर आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान करू. आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान करू, देशासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करू, देशासाठी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहू. कारण शिवरायांचा इतिहास वाचण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. शिवरायांचं नाव घेण्यासाठी नाही तर त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आहे. चला आज आपण एक संकल्प घेऊया, स्वाभिमानाने जगूया, सत्यासाठी उभे राहूया आणि आपल्या कृतीतून सिद्ध करूया की आपण शिवरायांचे खरे वारसदार आहोत. आणि शेवटी पुन्हा ताकदीने माझ्यासोबत म्हणा, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. आज शिवजयंती. माझे माननीय शिक्षक वर्ग, उपस्थित मान्यवर आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला इंग्रज स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही शब्द सांगणार आहे. मावळ्यांची सात स्वराज्याची वाट शिवरायांनी घडवली इतिहासाची वाट. गनिम कावा बुद्धीचा खेळ शिवरायांनी जिंकला पराक्रमाचा मेळ. शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी होते नव्हते, ते आदर्श राज्यकर्तेही होते. त्यांनी आपल्या राज्यात न्याय, समानता आणि सुरक्षितता आणि प्रजेची सुरक्षितता आणि यांना सर्वाधिक. मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी दत्त मगर. आज मी तुमच्यासमोर छोटीशी भाषण सादर करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजर करत आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवाजी महाराज हे महान व शूर राजा होते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड, रायगड, तोरणा, रोहिडा असे अनेक किल्ले जिंकले. त्यांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. शिवरायांनी पायथ्याशी खाण प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करंकीची त्यास नाही जाणीव शक्तीची. करेल काही कल्पना युक्तीची रजी करेल काही कल्पना युक्तीची रजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असा शामियाना उभारला होता. भेटीसाठी शान उभारिला. नक्षीदार शामी आल्याला आणि अशा शामियानात खान दौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला. आणि आपल्या राजाला पाहून, छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारतो हसरी. रोखून नजर गहिरी, जिरहा रजी जी. पण आपला
पण कोणत्या कच्च्या गुरुचा चेला नव्हता ना. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चाल चित्त्याची सावल भारी, जिरा हा जिरा र जी जी जी, जिरा हा जिरा र जी 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 जी. खानानं राजाला लिंगण दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, कतरीचा वार त्यानं केला, कतरीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिरखत होतय अंगाला, चिरखत होतय अंगाला. तितक्यात महाराजांना पोटामध्ये विश्व ढकलीला, पोटामध्ये विश्व ढकलीला. वाघनख्याचा मारा केला, तरा तरा फाडलं पोटाला. आत गेला खानाचा कोठड, बाहेर आला जिरहाजी, बाहेर आला जिरहाजी, बाहेर आला जिरहाजी. प्रतापगडचे युद्ध झाले हे, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले, पावल्या गेला कृष्ण तान्हा, पावल्या गेला कृष्ण तान्हा. लावली गुलामीची ही वाट, लावली गुलामीची ही वाट. मराठी शाहीरचा मांडला थाट हो जी जी जी, मराठी शाहीरचा मांडला थाट हो जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, हर 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 हर. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौर प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, हर 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 हर. शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर त्यांच्या तोंडातून आपोआप तो खरा मराठा. शिवचरित्र वाचताना त्याच्या अंगाला काटे येतात. तो खरा मराठा, तो खरा मराठा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गार्गी गोविंद मदिरा. मी आता 7वी क मध्ये शिकते. आज मी तुम्हाला शिवजयंतीबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांती चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. राजा होता, झुकला नाही कोणासमोर. तो मुघलांचा बाप होता, तो मुघलांचा बाप होता. आई जिजाऊचा पुत्र गोरगरीब रयतेचा छत्र होता. आई जिजाऊचा पुत्र गोरगरीब रयतेचा छत्र होता, छत्र होता. राजाधीश्वर श्रीमंत योगी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी या मंगल दिनानिमित्त आई जिजाऊच्या पोटी एक सुंदर असा सूर्य जन्माला आला. तर तो सूर्य म्हणजेच आपल्या सर्वांचेच लाडके देव छत्रपती शिवाजी महाराज. ताजमहल तर एका प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर एका प्रेमाची निशाणी आहे. पण तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करण्याचे स्वप्न हाती घेतलं आणि ते पूर्ण देखील केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कोणतेही भेदभाव केला नाही. स्त्रियांना सन्मान, शेतकऱ्यांना मान आणि साधू संतांना आदर आणि प्रत्येक मराठी माणसाला गर्व आणि अभिमान होता की छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजेच नव्हते, ते एक चांगले नीतिमान, सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे एक थोडी जरी संकट आले की आपण घाबरतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात कितीतरी संकट आले असते, ते घाबरले नाही. त्या संकटावर मात करून त्यांनी आपले स्वराज्य उभारलं. मला शेवटी एवढंच म्हणायचं वाटते, आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला भरारा. आले किती गेले किती, उडून गेला भरारा. संपलं नाही, संपणार नाही. मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता, स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता. पुण्या शाहिस्ता खानाला पुरता कोडला होता.
पुण्या शाहिस्तेखानाला पुरता मोडला होता. पुरंदराच्या कायद्याला मिर्झाशी चातुर्याने लढला होता. मिर्झाशी चातुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद औरंगजेबाला भिडला होता. आग्र्याला जाऊन खुद औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्राच्या या मातीत युग पुरुष उभा राजा घडला होता. भगवदारी सप्त छत्रपती शिवाजी महाराज पहिचान. शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद, पालक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळापासून आपण शिवरायांबद्दल ऐकत आहोत. खूप छान सगळे विद्यार्थी बोलत आहेत. शिवरायांचे समकालीन समर्थ यांनी शिवरायांना जे पत्र लिहिलं होतं ते त्याचा नेहमी आपण उद्धृत करत असतो, त्याचा उल्लेख करत असतो. तर मला आज असं वाटलं की ते पत्रच आपण या ठिकाणी वाचून दाखवावं. तर मी या ठिकाणी एक पत्र वाचते जे 1649 साली समर्थांनी लिहिलेलं होतं शिवरायांना. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी, तयाच्या गुणमहत्वासी, तुळना कैसी, नरपती, हृदयपती, गजपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि आदिशक्ती, पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई, धीर, उदार आणि सुंदर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ते मोडली, ब्राह्मणे स्थानभ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म केला, देव धर्म गो ब्राह्मण, कराव्या संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, शूर पंडित पुराणिक, कवेश्वर वैदिक याज्ञिक, धूर्त तार्किक सभानायक, तुमच्या ठाई, या भूमंडळाच्या ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे, आणि काही धर्मकृत्ये चालली, आश्रित होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्वी विस्तारली, कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला, शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय लेनो, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तयाप्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे, राजकारण उदंड दाटले, तेने चित्त विभागले, प्रसंग नसताना क्षमा केली पाहिजे. अशा प्रकारे एक सुंदर पत्र हे समर्थांनी शिवरायांना लिहिलं होतं. या प्रसंगी अजून एक छोटीशी कविता मी सादर करणार आहे जी स्वरचित आहे. आपण सगळे पाहतो की छावा पाहिल्यापासून सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी भावना मनामध्ये निर्माण होते आणि प्रत्येकाच्या डोळ्या या पाणावतात. तर त्यावेळी संभाजी महाराजांच्या मनात काय विचार असतील आणि त्यांना शिवरायांना काय सांगायचं असेल अशी एक छोटीशी भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि तशा प्रकारे एक छोटी कविता केलेली आहे की श्वासांनो जा वायू संगे ओलांडून या काळाची भिंत, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून या काळाची भिंत, आणि शिवबांना कळवा माझ्या हृदयातील खंत, स्वजनांच्या कप्ताने कसा हा साधला इथे कावा, आणि दगाबाजीनेच पकडला शिवबाचा छावा, जरी असेल बंदिस्त आता मी साखळ दंडानी, जरी असेल बंदिस्त आता मी साखळ दंडानी, तरी फडकतो स्वराज्य भगवा विस्तीर्ण नभाखाली, स्वराज्याचे सुराज्य व्हावे अशीच तुमची मनीषा, नेटाने हे पुढे न्यायचे हीच एका आशा, एकच बच्चा पकडण्यासाठी रिकामा ठेवावा लागला शीर, एकच बच्चा पकडण्यासाठी रिकामा ठेवावा लागला शीर, कशास म्हणून घेता स्वतःस मोठा आलमगीर, आलम म्हणजे दुनिया आणि गीर म्हणजे पकडणे, नेत्र रसना तनु कातडी सर्व स्वराज्याचे, नेत्र रसना तनु कातडी सर्व स्वराज्याचे, लचके तोडून जरी घेतले अंगा अंगाचे, तरी असे निर्भय उभा मी वधस्तंभावरती, आबासाहेब तुम्हीच आमच्या लढण्याची शक्ती, पोट फाडले बोट कापले शत्रू केला बेजार, पोट फाडले बोट कापले शत्रू केला बेजार, दुर्दम्य ठेवणी इच्छाशक्ती आम्ही असेच लढणार, मम हृदयाचा थेंब न थेंब पेटवेल इथे ज्वाला, शतकानुशतके जन्मत राहील पराक्रमी मावळा,
शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, कथिले होते मला समर्थ, पुढ्यात जेव्हा अंधार होता कळला या वचनाचा अर्थ. एकच छावा जरी पकडला औरंगजेबाने, हजारो मशाले पेटून उठतील तावा तावाने. धर्मरक्षक पुन्हा कधी हा भेटेल का दावा, या मातीच्या गर्भात मिसळला शिवबाचा छावा. या मातीचा किळा कपाळी अभिमानाने लावू, त्या शौर्याचे आणि पराक्रमाचे गीत सदा गाऊ, त्या शौर्याचे आणि पराक्रमाचे गीत सदा गाऊ. धन्यवाद. आराध्य दैवत यापेक्षा मी असं म्हणेल विश्वाचं आराध्य दैवत यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण हा उत्सव मोठ्या सर्वांच्या मनामध्ये एक चांगली भावना घेऊन साजरा करतो. मनामध्ये प्रत्येकाच्या एक राजाविषयी असणारा अभिमान, त्यांच्या शौर्याची गाथा आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारची भाषणं आम्ही देतो. परंतु जेव्हा राजाचा हा प्रताप आमच्या मनामध्ये आणि जनतेमध्ये जेव्हा आम्हाला सांगायचा असतो, तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की मी सुद्धा शिवबांसारखं, शिवाजी महाराजांसारखं काम करावं. प्रत्येकाला वाटतं की शिवबांचा जन्म पुन्हा व्हावा. परंतु या गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो तर तो शिवबा माझ्या घरामध्ये नव्हे तर इतरांच्या घरामध्ये जन्माला जावावा ही अपेक्षा सुद्धा मनामध्ये असते. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं मूल प्यारा आहे आणि मग आपल्या मुलाला आपण खूप जपतो. तर असा शिवाजी महाराज आपल्याकडून घडणार नाही आहेत, असे शिवाजी महाराज घडणार नाही आहेत. ज्या जिजाऊंनी शिवरायांना बालपणापासून जे धडे दिले आणि एक स्वराज्य निर्मितीची त्यांच्या मनामध्ये आस निर्माण केली, असे जे राजे की ज्यामुळं हे स्वराज्य आपण आज पाहत आहोत. स्वराज्य म्हणजे स्वराज्य नव्हे किंवा ज्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो, पाहतो आणि समाजामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाखाली अनेक गोष्टी आपण पाहतो. हे पाहत असताना मला शिवाजी महाराजांचे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. शिवाजी महाराज नुसते राजे नव्हते, त्यांनी पर्यावरणाविषयी, स्वच्छतेविषयी, स्त्रियांविषयी, समाजामध्ये आदर कसा असावा, पर स्त्रीला माते समान जो दर्जा त्यांनी दिलेला आहे, प्रत्येकाच्या भावना मनामध्ये अशा प्रकारची भावना असावी. नुकतीच आपल्या शाळेची सहल त्या ठिकाणी रायगडावरती गेली होती. जेव्हा प्रत्यक्षपणे आम्ही तो सीन पाहिला, ते दृश्य पाहिलं, रायगड पाहिला, खरोखर शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं ते आम्हाला त्या डोळ्यासमोर आम्हाला पाहायला मिळालं. एक दूरदृष्टी असा राजा की ज्यांनी अनेक संकटावरती मात केली, सोक्यानी त्यांना छळलं किंवा त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या, लोकांचा त्रास सहन करावा. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून स्वराज्य फक्त आणि जनतेचं हित आणि माझी मातृभूमी याचं रक्षण करण्याचं त्यांनी मनामध्ये आपल्या मातेच्या माध्यमातून एक मातेचा आशीर्वाद म्हणूया तो घेऊन त्यांनी तोच फक्त तेच आपलं कर्तव्य आहे असं समजून जनतेचं रक्षण केलं, आपल्या राष्ट्राचं रक्षण केलं आणि शत्रूला झोपेमध्ये सुद्धा भीती वाटेल असं त्यांचं कर्तृत्व होतं. आणि हे पाहत असताना शिवाजी महाराज त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लढाया जिंकल्या आणि जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो तर एक दूरदृष्टी असणारा राजा की ज्यांचं आज आपण पाहतो विदेशामध्ये सुद्धा, एक जर आमच्या देशामध्ये असा राजा असता तर आम्ही आज कुठे गेलो असतो, आमचं जगामध्ये वेगळं नाव झालं असतं. ज्यांच्या कार्याची महती इतरांना कळली आहे, विदेशी लोकांना कळली आहे, परदेशामध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा आजही एक उत्कृष्ट असा प्रशासक, जनतेच्या मनामध्ये राज्य करणारा राजा असा आजही त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा काही ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समावेश आहे. असा हा राजा आम्हाला लाभून गेला. त्यांच्या या महान कर्तव्याची आज आपण सर्वजण
आपल्या विद्यार्थ्यांनी भाषणामधून, माझ्या सहकारी शिक्षक बंधूंनी त्यांच्या भाषणामधून दिली. आपण त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावे आणि त्या मार्गावर आपण सुद्धा चालावं. प्रत्येकाचा सन्मान करावा, पर्यावरणाचं रक्षण करावं, वृक्षतोड करू नये, पाण्याची बचत करावी. या सर्व गोष्टी रायगडावरती पाहायला मिळतात. म्हणून हा संदेश आजच्या या दिनी मी आपणा सर्वांना देतो आणि आपण त्याचं सर्वांनी पालन करूया. पुनश्च या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मालपानी मॅडम आणि टीम जे असेल त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आज या चिमुकल्यांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलं आहे. आमचे जे राजे बनलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप अतिशय चांगलं एक जिवंत राजा आमच्यासमोर आहे असं मला वाटतं. तिचं या ठिकाणी कौतुक करतो. या मुलींनी जे भाषण दिलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माझे सर्व सहकारी शिक्षक बंधूंचं पुनश्च अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या शाळेमध्ये सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो अतिशय प्रेरणादायी आणि उत्साहाचा कार्यक्रम झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून शौर्य, धैर्य आणि पराक्रम आणि न्याय यांचे अमूल्य धडे दिले. त्यांच्या कार्यातून आपल्याला देशभक्ती, निष्ठा आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. आज विद्यार्थ्यांनी जी भाषणे, नृत्य, पोवाडे आणि नाटिका सादर केली त्या माध्यमातून अतिशय प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर जे आपले अध्यक्ष आहेत मान्यवर, त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले ते सुद्धा अमूल्य आणि प्रेरणादायी ठरले. आपले कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आपल्या शाळेतील मुख्याध्यापक श्री वानबोता सर, उपाध्यापिका मॅडम श्रीमती श्रीपत मॅडम, पर्यवेक्षक श्री शिंदे सर आणि श्रीमती सोमानी मॅडम यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याचबरोबर आजचा हा जो सुंदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या शिक्षकांनी, जे शिक्षक वृंदांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन केले त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचे सहकार्य यांच्या संयोगामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला. धन्यवाद.